मंडळी नमस्कार. मान्सून आता संपत आलंय आणि तुम्ही अशा ठिकाणांचा विचार करत असाल जिकडे सहजपणे जाता यावं, पण सोबत जबरदस्त अनुभव सुद्धा घेता यावा, हो ना? जसं जसं पाऊस पूर्णपणे कमी होत जाईल तसं सह्याद्रीतल्या डोंगर रांगांवरची हिरवी शाल सुद्धा बाजूला होईल. हे कित्येक जलप्रवाह मंद होतील आणि मग दिसेनासे सुद्धा. त्यामुळे हा छोटासा अवधी निसर्ग पाहण्यासाठी सुवर्णयोगच म्हणावा. जलप्रवाह खळाळून वाहतायत आणि प्रसन्न करणारी निसर्गचित्रेच जणू ठिकठिकाणी तयार झाली आहेत. असाच एक भन्नाट अनुभव होता सह्याद्रीतल्या एका विलक्षण ठिकाणाचा, आणि हे स्वप्नवत वाटणारे ठिकाण म्हणजे भोरगिरी. भोरगिरीच्या या भन्नाट व्हिडिओमध्ये आपण भोरगिरी धबधबा आणि भोरगिरी किल्ला पाहणार आहोत. त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण इथला विलक्षण धबधबा पाहूया. चला. पुण्यातून निघालो आणि नाशिक रोडवर असणाऱ्या राजगुरुनगर शहरातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता पकडला. काय ते निसर्ग सौंदर्य! वाह! ते पाहत पाहत प्रवास अगदी सुखकर होऊन जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेली ती गावं, मार्गाच्या बाजूला पसरलेलं ते विस्तीर्ण चासकमान धरण आपसुकच आपली नजर वेधून घेतात. छोटे छोटे जलप्रवाह, धबधबे आणि ओवळ पाहून गाडीला आपोआपच ब्रेक लावावा लागतो आणि मग या जागा आपल्याला आकर्षित करतात. हे पाहून थोडं पुढे जावं तर काय, सौंदर्याच्या बाबतीत त्याहून सरस अशी भन्नाट जागा आपली वाट पाहत असते. मार्गाच्या बाजूने वाहणारा एक सुंदर आणि मंजूळ आवाज करणारा ओहोळ. जवळ जाऊन न्याहाळल्याशिवाय आणि त्यात हात घालून मनसोक्त आनंद घेतल्याशिवाय मन शांत होत नाही आणि पुढे पण नाही जाऊ वाटत. शेवटी भोरगिरी गावाजवळ पोहोचलो आणि पहिल्यांदाच आल्याने वाट चुकली आणि भोरगिरी किल्ल्याकडे जाण्याऐवजी आम्ही भोरगिरी ते भीमाशंकर या ट्रेकच्या मार्गेच पुढे निघालो. नशीब की एक व्यक्ती वाटेत भेटली आणि योग्य मार्ग समजला. गावाच्या वरच्या बाजूला गाडी ठेवली आणि ट्रेक सुरू केला. गावाच्या बाजूला पसरलेली ती सुंदर अशी भातशेती इथलं निसर्ग सौंदर्य वाढवत होती आणि शेतांच्या तुकड्यांमध्ये टप्प्याटप्प्यात पावसाचं पाणी हळुवारपणे वाहत होतं. दुरूनच भोरगिरीच्या त्या सुंदर डोंगरदऱ्या साद घालत होत्या. पुढे जाताच दरीतून आलेल्या पाण्याचा एक मोठा ओहोळ दिसला, ज्यामुळे हा संपूर्ण परिसर एक स्वप्नवत जागा असल्यासारखा वाटत होता. या प्रवाहाच्या बाजूने पुढे पुढे गेल्यास प्रवाहाच्या आणखी सुंदर निर्मिती दिसतात.
मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आतापर्यंत तुम्ही बघितलंच असेल की आपण कुठं आलोय. सध्या आपण आलोय खेड तालुक्यातल्या भोरगिरी येथे. आणि भोरगिरी किल्ल्याच्या जवळ असलेला हा आहे भोरगिरी वॉटरफॉल. आणि बघू शकता हे असं पूर्ण पाणी खूप सुंदर प्रकारे वाहतंय इकडं. आणि खूप एक सुंदर लँडस्केप तयार झाली इकडं. आणि अगदी फेसाळणारं पाणी वाहतंय. जास्त खोल सुद्धा नाही, अगदी उथळच पाणी आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्विमिंग सुद्धा करू शकता. इकडे बघू शकता तुम्ही, इकडे लोक खूप जास्त एन्जॉय करतायत. जास्त काही तर रिस्क नाही, फक्त घसरून पडण्याचे वगैरे एवढीच रिस्क आहे. कारण इकडे दगडांवरून पूर्ण शेवाळ झालेला आहे. त्याच्यामुळे फक्त जपून इथं एन्जॉय केलं तर ही जागा खूप मस्त आहे. आणि फॅमिली सोबत आलात तर आणखी खूप मजा येईल तुम्हाला. हे आणि तिकडे एक वॉटरफॉल सुद्धा आहे समोर, जो वरतून कोसळतोय या दरीमध्ये. आणि थोडं पाणी सध्या कमी झालंय, पावसाला देखील सुरुवात झाली. आपण तर बघूया, आणखी आपण एक्सप्लोर करूया हा भोरगिरीचा परिसर. चला. बोरगिरी हे सह्याद्रीतलं एक खूपच भन्नाट ठिकाण आहे. सह्याद्रीतल्या इतर नावाजलेल्या ठिकाणांच्या तुलनेत इथे खूप कमी लोक येतात. त्यामुळे चांगली वेळ गाठून इकडे आलात तर एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच घेता येईल. शिवाय इथे खूप विस्तीर्ण असा प्रदेश आहे आणि तुम्ही इथल्या स्थानिक गाईडच्या मदतीने खूप काही एक्सप्लोर करू शकता. इथून जवळच एक मोठा हिडन वॉटरफॉल सुद्धा आहे बरं का, जिथे फक्त स्थानिक लोकच तुम्हाला सुरक्षितपणे नेऊ शकतात. बाकी हे ठिकाण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत इकडे नक्की येऊ शकता.
तर मंडळी, हा होता बोरगिरी, जिथे आपण इथल्या नयनरम्य निर्मिती, सुंदर आणि विलक्षण जलप्रवाह, नेत्रदीपक बोरगिरी धबधबा पाहिला. पण इथे फक्त एवढंच आहे का? तर नाही. तर इथे एक ऐतिहासिक आणि तेवढाच सुंदर असा किल्लासुद्धा आहे, जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आपण भेटूया त्या भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा पण सुरक्षित राहा. गुड बाय. धन्यवाद.